की सगळे साथीच्या साथी जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्य हे राजश्री शाहू विकास आघाडीची निवडून येतील। जनतेला मी आव्हानच करायची गरज नाही, जनताच आव्हान करते राजश्री शाहू विकास आघाडीलाच मतदान केलं पाहिजे। आला जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। आला जिल्हा परिषद मतदारसंघात आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहात, काय सांगाल या प्रचाराच्या निमित्तानं? निवडणुकीत नेमकं आपलं विजन कुठलं असणार आहे? शिरोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, सार्वत्रिक विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्या गेली 30-35 वर्ष या सगळ्या राजकारणात मी सक्रिय आहे। पण ज्या पद्धतीनं या गेल्या 8-15 दिवसामध्ये लोकांच्यातला उत्साह दिसतोय असा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही बघितलेला नाही। मी निश्चितपणे हे सगळं बघितल्यानंतर जवळपास 5 आता जिल्हा परिषद मतदारसंघ माझे फिरून झाले। मी आणि माझे आमदार उल्हास पाटील आम्ही दोघांनी जवळपास 5 मतदारसंघ प्रत्येक गाव टू गाव फिरलो। त्यातून एक आम्हाला जाणवतं की सगळे साथीच्या साथी जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्य हे राजश्री शाहू विकास आघाडीची निवडून येतील, एवढा विश्वास या निमित्तानं निर्माण झाला आहे। आपण साहेब विश्वास व्यक्त करताय, पण आला जिल्हा परिषद मतदारसंघात तालुक्यातला एकमेव मतदारसंघ आहे की तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे। आणि हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असताना आपण या मतदारसंघामध्ये मागे ज्यांना उमेदवारी दिली होती परवीन पटेल यांचे पती आता दादेभाषा पटेल आहेत, त्यांनाच नेमकी मग ही उमेदवारी देण्याचं कारण काय? माणूस ज्यावेळेला उमेदवारी असं काय नाही की ज्या ठिकाणी उभा ओबीसी आहे तो ओपनच्या ठिकाणी ओबीसीला दिसे, तसं इथं ही परिस्थिती आहे। तसं आम्ही उदगावला जिथं ओबीसी आहे तिथं ओपन मधल्या बहुजन समाजाच्या माणसाला मराठा समाजाला तिकीट दिले। असं समाजावर असं राजकारण हे कधी नसते, ही वैचारिक लढाई असते। ज्या विचारावर ह्या निवडणुका ह्या लढायच्या असतात, ह्या निवडणुका ह्या जातीपातीच्या वर आधारित ह्या निवडणुका लढायच्या नसतात। ज्या माणसानं 5 वर्ष ह्या विभागाच्या कधी कुठला माणूस ऍक्सिडेंट झाला, कुठल्याही सुखादुखाच्या प्रसंगात 24 तास जो माणूस दादेभाषासारखा माणूस जो हजर आहे या ठिकाणी, अशा माणसाला तिकीट दिलं हे नैतिकतेनं हे आमचं बसते, त्यामुळे आम्ही त्याला तिकीट देतो। प्रचाराला फिरताय, राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनाच लोकांनी का निवडून द्यावं असं वाटतं? एकंदरीत राजश्री शाहू विकास आघाडीनं गेल्या 6 वर्षामध्ये हजारो कोटी रुपयाची कामं जी अनेक वर्ष जी प्रलंबित होती आणि ती सगळी कामं जवळपास मार्गी लावण्याचा प्रयत्न, काही कामं पूर्ण झाली, काही कामं मार्गी आहेत, काही कामं मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करतोय। अशा पद्धतीनं हे सगळ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न करतो। अनेक योजना नवीन शासनाच्या तयार करायला लावतो, शासनाच्या योजना तर लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय। सर शारपड सारखी योजना सरकारला आम्ही ह्या आमच्या तालुक्यासाठी म्हणून तयार करायला लावू, ती राज्याला लागू करून घ्यायचं काम हे फक्त ह्या शिरोळ तालुक्यामुळेच घडलं आणि आज त्याचा फायदा हे राज्याला होणार आहे। प्रचाराला फिरत असताना उमेदवारांना नेमका जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि या निमित्तानं जनतेला आपण काय आवाहन कराल? तुम्ही आता जवळपास मला वाटते मी सारखं तुमचं जे हे बघतो मोबाईलवर, तुमचं सारखं चॅनलवर तुम्ही जवळपास सगळा तालुका फिरलाय, एकंदरीत विरोधकांचा फिरलाय, आमचा फिरलाय। त्यामुळे तुम्हाला एकंदरीत उत्साह लोकांचा जर बघितला, लोकांच्या चेहऱ्यावरचा चेहरा बघितला की लोकांचा आपल्याला कळलं पाहिजे लोकांचं मत काय। त्यामुळे ह्या लोकांचा चेहरा सांगतोय की काय चाललंय। त्या तालुक्यामध्ये कोणी कसलंही जातीपातीचं विष आता हे काही पेरलं तरी सुद्धा जातीपातीच्या पलीकडं ह्या शिरोळ तालुक्याचं राजकारण हे विकासाकडे गेलंय। त्यामुळं जातीपातीच्या राजकारणाला ह्या तालुक्यामध्ये कुठेही थारा मिळणार नाही। लोकांना आता विकास पटलेला आहे। जर आपण सगळे जर एकत्रित गुण्या गोविंदानं राहिलो तर ह्या तालुक्याचा विकास होऊ शकतो, याची खात्री 100% इथल्या तालुक्यातल्या लोकांना झाल्या। त्यामुळे ह्या तालुक्यातले लोक हे राजश्री शाहू विकास आघाडीच्या विकासाकडेच बघून हे मतदान करणार आहेत। जनतेला काय आवाहन कराल मतदारसंघातलं? जनतेला मी आव्हानच करायची गरज नाही, जनताच आव्हान करते राजश्री शाहू विकास आघाडीलाच मतदान केलं पाहिजे।